भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वतीने शासनाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत गरीब व गरजू शेतकऱ्यांना दुधाळू गाई व म्हशीचे वाटप प्रभावीपणे सुरू आहे। या योजनेमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा नवा आधार मिळत आहे। या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना बैल बाजारात जाऊन स्वतःच्या पसंतीनुसार गाई म्हशी निवडण्याची मुभा देण्यात आली आहे। यामुळे दर्जेदार व दुधाळ जनावरे थेट शेतकऱ्यांच्या हाती जात असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे। या निवड प्रक्रियेत तालुका पशुवैद्यकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत। अलीकडे काही बोगस दलाल सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले होते, मात्र तालुका पशु विभागाने तात्काळ सतर्कता दाखवत शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला। नाव सांगा। विदेश राजानंद मेश्राम, राहणार दहेगाव. तळेगाव। ह्याचे तुम्हाला म्हशी भेटलेल्या ह्या म्हशी कधी भेटलेल्या आहेत? हा 1 महिना कमीत कमी झाला आहे. म्हणजे 1 महिना जवळपास झालेला आहे। झाला. म्हशी घ्यायला कोण गेलेला होता? मी स्वतः गेलो होतो. पूर्वधारक वगैरे उपस्थित होते त्यावेळेस? हो हो होते। सध्या म्हशीची अवस्था व्यवस्थित आहे काय वाटते? म्हशी बिमार, आजारी, म्हातारे असे काही आहेत? नाही 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 नाही, काही नाही। बरोबर आहे व्यवस्थित. म्हशी घेत्या वेळेस संबंधित लोक तुम्ही घेऊन गेले होते? संबंधित आता सोबतचा नेला होता मी. घेत्या वेळेस पुरवठाधारक किंवा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कुठली मनमानी किंवा तुमच्यावर जोरजबरी तर केली ना घेताना? नाही 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 नाही, मी स्वतःच्या मर्जीने घेतलो. स्वतःच्या मर्जीने घेतले। सध्या आजार बिजारी किंवा म्हातारे वितर काही नाहीत? ओके, सर्व ठीक आहे ना? व्यवस्थित. रोहित रामकृष्ण मेश्राम, राहणार बारवा, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। मी कालच्या बाजारून बुधवार बाजारवरून गाई आणल्या आहे। नाविन्यपूर्ण योजना होती आपली। गाई आहे एचपच्या गाई दिला मला, मी माझ्या स्वतःच्या मर्जीनं गाई घेतल्या। गाई सुरळीत व्यवस्थित आहेत सर्व? हो गाय घेताना तुम्ही आपल्या पसंतीनुसार गाय घेतल्यात का? हो